शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव मिळत आहेत, पण मीडियम किंवा गोल्टी गोल्टा कांदा ज्यांच्याकडे आहे, चांगल्या क्वालिटीचा निर्यातक्षम मीडियम कांदा आहे, त्यांना मात्र अजूनही प्रतीक्षा आहेत चांगल्या बाजारभावाची. ते विचारत आहेत की बांगलादेशची कांदा निर्यात कधी सुरू होईल. तर तशी सुरू झाली तर माझ्याकडच्या निर्यातक्षम गोल्टी गोल्टा किंवा मीडियम कांद्याला बाजारभाव मिळेल का? कमी किंवा निर्यात समजा झाली नाही किंवा तसं काही शक्यता नसेल, तर मग मी काय करायचं? तर तुमच्या या प्रश्नाचं विशेषतः बांगलादेशची निर्यात कधी सुरू होईल आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, कधी वाढतील की नाही, या शंकांची सगळी प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी पण बांगलादेशला निर्यात झाली होती साधारण ऑगस्टपासून. पुढे ते डिसेंबरपर्यंत चालली. मर्यादित IP किंवा इम्पोर्ट परमिट त्यांनी दिलेलं होतं आणि निर्यात सुरू झाल्याबरोबर अनेक ठिकाणी 5 ते 6 रुपयांनी बाजारभाव वाढले मागच्या वर्षीचे 2025 मध्ये. आता शेतकऱ्यांना तशीच अपेक्षा आहे. याचं कारण काय की बांगलादेश हा भारतातून कांदा आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. भारताच्या एकूण आयातीचा 30% हिस्सा अगदी मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 24 पर्यंत बांगलादेशला जायचा. पण मागच्या वर्षी म्हणजे 25ला काय झालं, 24ला काय झालं की 4.5 लाख मेट्रिक टन गेला आणि मागच्या वर्षी तर अवघा 1 लाख टन सुद्धा जाऊ शकला नाही. पण ज्या काळात गेला त्या काळात शेतकऱ्यांना फायदा झाला. आता तिथली काय परिस्थिती आहे ते थोडंसं बघूया, जेणेकरून तुम्हाला बांगलादेश आणि निर्यातीचं तुमचं उत्तर मिळेल. मी बऱ्यापैकी आकडेवारी जमा केलेली आहे. अर्थात काही ही अधिकृत स्रोतांमधनं आहे, काही तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांमधनं घेतलेली आहे, काही बंगाली किंवा बांगला भाषेतनं इकडे ट्रान्सलेट केलेली आहे. अशी सगळी आकडेवारी आहे. आता त्याच्या अचूकतेबद्दल ते थोडंसं मी बऱ्यापैकी तपासून घेतलं असलं तरी काय म्हणतात सरासरीपर्यंत आकडे असं तुम्ही समजायला हरकत नाही. 2025-26 मध्ये बांगलादेशमध्ये जे उत्पादनाचं लक्ष्य होतं ते 42.64 लाख मेट्रिक टन कांदा आणि 24-25 मध्ये त्यांच्याकडे किती उत्पादन झालं होतं कांद्याचं, तर 42-42.5 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालं. म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षी जे आहे आणि 2 वर्षांपासून कांद्याचं उत्पादन साधारण 42 ते 43 लाख मेट्रिक टन होताना दिसतंय. आता बांगलादेशला कांदा लागतो तरी किती, तर बांगलादेशची गरज आहे केवळ 35 ते 36 लाख मेट्रिक टन. मागच्या वर्षी जी आयात झाली होती ती 86,000 मेट्रिक टन कांदा आयात झाली होती. ते सगळीकडनंच म्हणजे भारतच नाही, चीन असेल, पाकिस्तान असेल. आणि 24-25ला मात्र 4.25 लाख मेट्रिक टन कांदा त्यांनी आयात केला होता. हे मी बांगलादेशचं सांगतो. आता याचा अर्थ काय आहे, यंदाचं असं आहे की बांगलादेशात उत्पादन चांगलं झालेलं आहे आणि सरकारने आधुनिक साठवण प्रकल्प उभारलेले आहेत. त्यामुळे आयात मागच्या वर्षी 5 पटीनं कमी झाली. आता मागच्या 2-3 दिवसांच्या बातम्या बघितल्या, वेगवेगळ्या ठिकाणची काही माहिती घेतली, विशेषतः श्याम बाजार ढाका तिथली काही माहिती घेतली, तर तिथे असं आहे की शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्याच्यावरनं हे सांगत आहे की शेतकरी अक्षरशः रडत आहेत या ठिकाणी. याचं कारण उत्पादन खूप झालं आहे आणि बाजारभाव कोसळलेले आहेत. आता श्याम बाजारमधले घाऊक दर काय ते बघूया. एक लक्षात घ्या, मी इथे टकामध्ये सांगणार आहे, नंतर मी तुम्हाला त्याचं रुपयामध्ये सांगेन. 1 टका म्हणजे आजच्या घडीला 77 भारतीय पैसे. ठीक आहे. आता जो खराब माल आहे किंवा बिलो ॲव्हरेज माल आहे तो साधारण 8 ते 10% किंवा 5 ते 7 रुपयांना विकला जातोय. हे आजचे मागचे 2 दिवसांचे दर सांगतो. ॲव्हरेज माल जो आहे श्याम बाजारमध्ये 14 ते 19% म्हणजे 9 ते 13 रुपयांना विकला जातोय. आता तिथलं सुखसागर जो चांगला माल समजला जातो तो 18 ते 20% पर्यंत गेलाय, म्हणजे त्याला 12 ते 14 रुपये मिळतो आहे. हे प्रति किलोचे भाव आहे. आणि चांगला जो माल आहे, अतिशय वरच्या क्वालिटीचा माल आहे, तो 23 ते 24 रुपये म्हणजे तिथं साधारण 16 ते 17 23 ते 24% म्हणजे 16 ते 17 रुपये. आणि सर्वोत्तम माल जो आहे तो साधारण 26% पर्यंत जातोय, म्हणजे साधारण 18 ते 19 रुपये. म्हणजे 20 रुपयांपेक्षा कांदा कुठेही जास्त विकला जात नाही आहे आणि 26 ते 27% हा खूप मोठा सध्याचा दर समजला जातोय.
आता तुम्हाला आठवत असेल, बांगलादेशामध्ये घाऊक मार्केटमध्ये मागच्या वर्षी 100% पर्यंत बाजारभाव गेले होते. 100% बाजारभावाची पातळी ओलांडली तर आम्ही निर्यातीला परवानगी देऊ, असे तिथले अंतर्गत जे मंत्री, कृषी मंत्री जे आहे किंवा कृषी सेक्रेटरी आहे, ते त्यावेळेचं त्यांचं जे सरकार होतं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर तसे IP खुले पण झालेले होते. आता मात्र परिस्थिती उलटी आहे. आता 18 ते 19 रुपये किंवा जास्तीत जास्त 26% पर्यंत आहे. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, बांगलादेशच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. बांगलादेश मधले व्यापारी असं सांगतात, विशेषतः श्याम बाजार, ढाका या राजधानीमधले, ते म्हणतात की हा दर ना आम्हाला परवडतो व्यापाऱ्यांना, ना शेतकऱ्यांना परवडतो. त्यांचं म्हणणं काय आहे, केवळ कांद्यालाच नाही, लसूण आणि बटाट्यालाही भाव नाही, उत्पादन खर्च निघत नाहीये शेतकऱ्यांचा. यामुळे आता सरकारनं निर्यातीला परवानगी द्या. कुठल्या? कांदा, बटाटा आणि लसूण. अतिरिक्त माल जर बाहेर गेला, त्यातही कांद्याचे बाजारभाव वाढायचे असतील तर कांद्याची निर्यात व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता आयात जो देश कांदा आयात करायचा, त्या देशाला आता निर्यातीचे वेध लागलेले आहेत. मागच्या वर्षभरापासून, म्हणजे मागच्या वर्षीचे जे काही तिथले लोकल माध्यमं आणि ती बातम्या आणि त्यांचे व्हिडिओ असेल काय असेल ते बघितलं तर तेव्हा असं लक्षात यायचं की ते म्हणतात की कधी भारताचा कांदा येईल आणि कधी बाबा आमची परिस्थिती सुधरेल किंवा आमचे बाजारभाव त्यातले त्यात कमी होतील. पण आता उलट म्हणतायत, आता म्हणतायत की आमचा कांदा बाहेर पाठवा, आमचा कांदा निर्यात करा. आता या सगळ्या याच्यावरनं तिथलं डेली स्टार नावाचं जे दैनिक मधल्या काळात तिथं ज्या दंगली झाल्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, ज्याचं जे कार्यालय जाळलं होतं ते हे डेली स्टार. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. इंग्रजीतलं त्यांचं प्रमुख दैनिक आहे बांगलादेशचं, त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. हा मे आणि एप्रिल मधला अहवाल आहे. तर त्या ठिकाणी काय झालं होतं की पावसामुळे अनेक ठिकाणी साठवलेला कांदा सडत होता. जसं आपल्याकडे इकडे अवकाळी पाऊस आला तसं तिकडे अवकाळी पाऊस होता. दुसरीकडे बाजारात अतिरिक्त कांद्याचा पुरवठा आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. काही शेतकरी कमी दरामुळे कांदा विकत नाही, साठवणुकीत नुकसान झालेलं आहे. आता या सगळ्याचा आपल्या कांद्याच्या याच्यावर काय परिणाम होईल निर्यातीवर, हा एक महत्वाचा प्रश्न आहे, तो आपण बघूया. तर एकूण काय आहे या सगळ्या याच्यातनं, बांगलादेशात आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या पंधरवड्यात उद्यापासून निर्यात होईल का? तर याचं उत्तर जे आहे ते आपण पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला या आठवड्याचे डिटेल बाजारभाव पाहिजे असेल जिल्हावार, फार काही कुठेही अगदी हवेत न जाता ग्राउंडवरचे की बाबा हे जमिनीवर राहून आम्ही हे बाजारभाव आहे आणि आम्हाला कांदा या पद्धतीने विकायचा आहे, तर तातडीनं जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घ्या, जिथे आपण सांगितलेलं आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इथं सबस्क्राईब करू शकतात. आज दिवसभराचे बाजारभाव इथे व्हॉट्सअपला दिलेले आहेत, त्या चॅनलची लिंक इथे आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात कांदा जाईल आणि का, आणि जाण्याची शक्यता किती बांगलादेशला, तर ते बघूया. मोठ्या प्रमाणात भारतीय कांदा निर्यात सुरू होण्याची सध्या तरी शक्यता कमी दिसते आहे. याचं कारण बांगलादेशात उत्पादन भरपूर आहे, बाजारात अतिरिक्त पुरवठा आहे, शेतकरी कमी दरामुळे नाराज आहेत, स्थानिक सरकारवर किंवा सरकारवर शेतकऱ्यांच्या संरक्षण करण्याचा दबाव आहे. म्हणजे आमचेच भाव पडले, तुम्ही बाहेरून कुठून कांदा मागवतात. पण पण प्रत्येक ठिकाणी इथे एक आशेचा बारीक किरण आहे, तेही सांगतो. हे तुम्हाला अगदीच निराश करणार नाही या व्हिडिओमध्ये. परिस्थिती अचानक बदलू शकते. काय? सतत जर पाऊस पडला तर कांदा खराब होईल आणि तिथं कांद्याची टंचाई निर्माण होईल. साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला तर, आणि बाजारातील उपलब्धता त्यामुळे कमी झाली तर. पण हा प्रश्न जुलैच्या महिन्यात आयातीचा किंवा भारतातून निर्यातीचा लगेच होईल का, तर शक्यता कमी आहे. आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं, बांगलादेश लगेच कांदा विकत घेईन किंवा जुलैमध्ये घेईन आणि मग आमचं भाव वाढेल. सध्या तरी या शक्यता ज्या आपण पडताळून पाहतोय त्याला पूर्णपणे असं त्याला बेस मिळत नाही, त्याला पूर्णपणे असं समर्थन नाही आहे. त्यामुळे सध्या तरी जुलैमध्ये कांदा तिथं जाण्याची शक्यता कमी आहे आणि तिथले शेतकरी दबावात आहे. आता मी आपला एक ॲग्रोशिवारचा निष्कर्ष आहे त्याच्यामध्ये पॉईंट काढले की किती पॉईंट, म्हणजे
की शक्यता जास्त कुठे आणि शक्यता कमी कुठे ते बघूया. आता काय केलंय, सध्याची स्थिती आणि भारतीय कांदा निर्यातीवर परिणाम. आता बांगलादेशचं उत्पादन, सध्याची स्थिती भरपूर आहे. निर्यातीसाठी स्थिती नकारात्मक. बाजारभाव सध्याची स्थिती कमी आहेत बांगलादेशमध्ये. निर्यातीसाठी काय आहेत, नकारात्मक. शेतकरी तोट्यात आहेत, त्यामुळे सकारात्मक दबाव असू शकतो निर्यातीसाठी. व्यापाऱ्यांची भूमिका, निर्यात सुरू करा, इथे सकारात्मक आहे. पावसाने साठवण आणि त्याचं नुकसान झालं तर इथे मध्यम सकारात्मकता आहे, वाढत आहे. म्हणजे चान्सेस किती, तर अगदी कमी. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठी आयात बांगलादेश करेल याची शक्यता अतिशय कमी आहे. आणि निर्यातीवर परिणाम किंवा इथून निर्यात होईल का, तर शक्यता मर्यादित आहेत. जुलैच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलेल का, म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात होऊ शकेल का, किंवा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती तसं होऊ शकेल का, तर इथे मात्र लक्ष ठेवावं लागेल. एकूण काय आहे, बांगलादेश हा महत्त्वाचा बाजार असला भारतासाठी, तरी तिथे सध्याची परिस्थिती जी आहे त्यांचंच त्यांना झालंय, तर आम्ही दुसरा कांदा कुठून मागणार, असं साध्या भाषेत सांगायला हरकत नाही. त्यामुळे सध्या तिथलं सरकार कांदा आयात करण्याच्या मानसिकतेत नाही. झालं तर तिथले शेतकरी आता निर्यात करण्यासाठी या गोष्टी करत आहेत. एकूण काय आहे, बांगलादेश आज भारतासाठी स्पर्धक आहे की ग्राहक आहे, हा प्रश्न जुलैमध्ये सुटणार आहे. पुढचे काही आठवडे महाराष्ट्राचा कांदा बाजारासाठी सुद्धा निर्णायक आहे. त्यामुळे रविवारी मी जे सांगितलेलं आहे, सोमवारी जे सांगितलेलं आहे, ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही अतिशय बारकाईनं बघा आणि त्यानंतरच कांद्याच्या विक्रीचा किंवा ठेवण्याचा निर्णय तुम्ही करू शकता. जोडून राहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.